धन्यवाद. मी दीप इंजिनिअरिंगचा प्रोप्रायटर अनिल देशमुख. आज अशी एक गोष्ट तुमच्या समोर मी घेऊन येतोय की 37 16-17ची मशीन आहे. त्या मशीनला 15-16ची त्या मशीनसाठी एक मॉडिफाय केलेला गिअरबॉक्स गुरसाळ ये मेक या नावानं डेव्हलप होतोय आणि डेव्हलप करूनही तो सक्सेस करून दाखवलेला आहे. त्या सक्सेससाठी महत्त्वाचा विषय असा आहे की टेक्निकल बेस मशीन RPM 2500 आणि ॲट ॲक्च्युअल आत्ताचे जे RPM आहे ते 1900 पर्यंत गेलेला आहे. आणि डिझेल कन्झम्पशन हा जर विषय घेतला तर नेहमीप्रमाणे ज्या वेळेला तुम्ही फुल टाकी करता त्यावेळेपेक्षा कमी प्रमाणामध्ये डिझेल जळून टनेज जास्त वाढण्याचा ह्यांचा हा एक प्रयोग होता. तो प्रयोग आज त्यांनी सक्सेस केला. तर त्या प्रयोगाच्या दरम्यान हे गुरसाळ साहेब आहेत, यांनी केलेला डेव्हलप जी केलेला जो गिअरबॉक्स आहे थोडंसं मी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्हा सर्वांसाठी खूप हार्वेस्टर मालकांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तरी तुम्ही थोडंसं लक्ष ऐका. गुरसाळ साहेब नमस्कार. नमस्ते. आपण कशा पद्धतीने याच्यामध्ये डेव्हलप केलं? सर मी माझं पहिल्यांदा 15-16चं मशीन आहे. मी 4-5 वर्षापासून डिझेल जादा लागतंय म्हणून ह्या डिझेल कंजेशन कसं कमी होईल पर टन या शोधात होतो. त्यानंतर मी आज मागच्या सीझनपासून या तयारीला लागलो का मला काहीतरी याच्यात नवीन घडवायचं आहे. म्हणून मी गिअरबॉक्स बनवायचा निर्णय घेतला. त्याच्यात माझे 2-3 फेल गेले पहिले, पण आज रोजी ह्यो गिअरबॉक्स माझं मी सक्सेस झालाय. आणि आज रोजी जवळजवळ 1,500 ते 2,000 टन मी ऊस कापलाय. आणखी एक प्रश्न तुम्हाला या संदर्भात मी विचारतो सर. ज्या वेळेला हे तुम्ही हातामध्ये काम घेतलं त्यावेळेला तुम्हाला आलेल्या अडचणीबद्दल तुम्ही काय सांगू शकता? अडचणी तशा भरपूर आल्या. एक पार्ट बसवायचा म्हणजे कोणचा पार्ट मॅच होतोय, कोणचा पार्ट मॅच होत नाही. जेव्हा आम्ही प्रयोग करून बसवला, मी फील्डवर्क आहे, मी काय लय इंजिनियर असं वगैरे काही नाही. मी माझी म्हणजे काय म्हणतो फील्डवर्क काम करतो मी. शिवाय फक्त माझ्याच मशीनसाठी केलं मी, माझ्यासाठी. काही हरकत नाही सर. हे तुमची कौतुकास्पद गोष्ट आहे. दुसरा एक प्रश्न विचारतो सर मी तुम्हाला की हा गिअरबॉक्स डेव्हलप करत असताना राईट बंधूंनी ज्या वेळेला विमानाचा शोध लावला त्यावेळेला 1000 प्रयोग त्यांनी केले. किती केले? 1000 प्रयोग केले. पण 999 प्रयोगांनी त्यांना सक्सेस करून दाखवलं. ह्याचा अर्थ तुम्हाला 998 प्रयोगांनी हे पर्यंत मी भरपूर काही शिकवलं. भरपूर शिकवलं. 999वा प्रयोग तुमचा सक्सेस झाला. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय नाही, भरपूर प्रयत्न म्हणजे 5 ते 6 महिन्यापासून प्रयत्न झाले माझे. रोज काही ना काही डेव्हलप करायचं, दुसरं पार्ट आणून बसवायचा, हे बसव ते बसव करून आज या स्थितीला पोहोचलो की आज माझं गिअरबॉक्स सक्सेस झालाय. आणि आज मशीन चालू आहे. चालू कंडिशनमध्ये मी व्हिडिओ टाकतोय. मी सगळ्या गोष्टी डिझेलची कंडिशन पण सांगतोय. डिझेल कंडिशन आज रोजी नुसतं मशीनचं बाबतीत विचार केला तर पहिलं मशीन माझं 2500 RPM न चालतंय. 2500 RPM न चालतंय. तर पहिलं 2500 चालत असताना आता जे गिअरबॉक्स बसवल्यानंतर हे फक्त 1950 RPM न चालतंय. आणि शिवाय जे पहिला स्पीड होता मशीनला तोडण्याचा किंवा घास धरण्याचा, ह्यो काहीच प्रॉब्लेम याच्यात राहिलेला नाही. आज रोजी मी ज्या चेंजेस केलंय त्या पद्धतीनं याच्यात आज रोजी काहीच प्रॉब्लेम आज दिसत नाही. आणि हायड्रोलिक्स हे 5 मिनिट झालं काही तर टिकाऊ धरू शकत नाही. आज रोजी 1000 ते 1,500 टन आपण ऊस तोडला यायचा. त्याच्यामुळे अडचण तर आतापर्यंत काही आली नाही. आणि याच्यामुळे फायदा असा आहे तर डिझेल कंजेशन मेन जुन्या मशीन मालकासाठी. दुसरी एक गोष्ट तुम्हाला विचारतो, पर हावर ज्या वेळेला पहिलं तुमचं जे गिअरबॉक्स होता कंपनीचा असेल किंवा नाही, कंपनीचा गिअरबॉक्स नाही. आता कंपनीचा गिअरबॉक्स नाही आहे याला. नाही, आता जुन्या तुम्ही मशीनला स्वतः नाही. मॉडिफाय केलेला गिअरबॉक्स तुम्ही यूज करताय. किती दिवस झाले हा गिअरबॉक्स बसून? आता तरी 20-25 दिवस झाले. किती टनेज केलं सर तुम्ही नवीन गिअरबॉक्स बसून? तुमचा नवीन गिअरबॉक्स बसून तरी 1,500च्या पुढे गेलो. 1,500 टनाच्या पुढे गेला. हो. आता दुसरी गोष्ट विचारायची आहे, ज्या वेळेला मशीन मालक आपली टाकी फुल करतो त्यावेळेला किती टनेज येतं? ज्यावेळेस शक्तिमान मशीनची टाकी 210 लिटरची आहे, ती टाकी
भरल्यानंतर मी मागं पण 5 वर्ष ह्याच धंद्यात आहे. टाकी फुल केल्यानंतर माझं मशीन 3 ते 3.5 साधनं भरत होतं. 70 टनापर्यंत फायनल चांगला प्लॉट आला तर 70 पर्यंत मी भरले. 70 टन 70 टनापर्यंत मी एका 70 टाकीत. टन तुम्ही काढतो. आज रोजी आज 7 ते 8 दिवसापासून परत मी रोज टाकी फुल करतोय. रोज त्याचं डिझेल संपिस्तोवर मी डिझेल संपून देतोय, पूर्ण संपून देतोय. 6 साधनं माझे 25-25 टनाचे 6 साधनं माझे भरून निघतात. मी समोर काय सांगितलं, फक्त 5च साधनं निघतात. 120 टनाची मी गॅरंटी देतो डायरेक्ट. अच्छा, माझ्या चांगली निघतात म्हणून सगळ्याला निघन, ज्याचे त्याचं मशीनचा परफॉर्मन्स आहे. चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही टँक फुल केल्यानंतर गिअरबॉक्स ज्या वेळेला तुम्ही तुमच्या स्वतःचा मॉडिफाय केलेला गिअरबॉक्स बसवला त्यावेळेपासून तुम्हाला किती फरक पडला? माझं मशीन पहिलं 3 लिटर पर्यंत जात होतं पर टन. पर टन 3 लिटर. 3 लिटर. माझ्याकडे स्लिप पण आहे. मागच्या वर्षी डिझेल एवढं गेलं आणि इतकं टनेज निघलंय, त्याची स्लिप पण आहे. 3.3चं मला मागच्या वर्षी ॲव्हरेज पडलं. हे शेतकऱ्यांना तुम्ही प्रूफ करून देणार? हो, बिलच आहे ना माझ्याकडे. कारखान्याचं बिलच आहे डायरेक्ट, त्याच्यात तर काही चेंजेस होणार नाही. चांगली. आणि आज रोजी कारखान्यात जे आता टनेज झाले त्याला 2च्या आतच 1.6 1.8 पर्यंत साधारणतः ॲव्हरेज पडलंय मला. अच्छा, ठीक आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही मशीन हे गिअरबॉक्स तुम्ही बसवल्यानंतर तुमच्या मेकचा तिथून तुम्हाला पुढे आलेल्या काही अडचणींचा काही तुम्ही सामना करू शकला का, किंवा तिथून पुढे आलेल्या अडचणींना तुम्ही फेस केलं का? त्या फेस केल्यानंतर तुम्हाला नंतर काही अडचणी आल्या का? अडचणी तशा भरपूर आल्या, पण ज्या फेस करत करत मी पूर्ण करत आज या स्थितीला पोहोचलो की फायनली ज्या अडचणी आल्या ते मोठे कॉस्टली होते. आज तुम्ही शाश्वत प्रमाणे सांगू शकता शेतकऱ्यांना की हा गिअरबॉक्स तुमच्या फायद्याचा आहे की नाही, हे फक्त पुढे प्रूफ करून द्या. सगळ्यासाठी एक म्हणजे आनंदाची बाबी का मी मशीन मालक आहे स्वतः. मी काय धंदेवाईक नाही, पण मी माझ्या मशीनला सक्सेस झालाय. मी जुन्या मशीन लोक विकून नव्या मशीन घेत आहे. ह्या नव्या मशीन जुन्या मशीनला कामात कसं आणायचं हे माझा उद्देश आहे. सगळ्यांना मी एकदा ट्राय करून बघा, तुम्ही स्वतः यावं, मशीनवर यावं, टाकी फुल करावी, माझं मशीन चालून बघावं, नंतर निर्णय घ्यावा. बरं, याच्यामध्ये तुम्ही हे मॉडिफाय करत असताना याच्यात टेंडर पंप असेल, मेन पंप असेल, किंवा आपली ऑइल पासून तुम्हाला काही चेंजेस करावे लागले का? आणि जर चेंजेस करावे लागले असतील तर ज्या वेळेला तुमचा एखादा कस्टमर गिअरबॉक्स बसवेल त्यावेळेला तुम्ही त्या लोकांना काय सजेस्ट करता? याच्यात चेंजेस सर, मेन पंप आहे. मेन पंप बसवलं मी. न्यूलँड कंपनीचा, पार्कर कंपनीचा पंप आहे. 3 स्टेजवाला पंप आहे. 3 स्टेजवाला. पहिला आपला जो पंप आहे प्रेमकोचा, तो याला चालत नाही. तो याला मी 2 ते 3 पंप याच्यात फेल घातले, हे चालत नाही. मी प्रयोग करून बघितले, नाही झालं सक्सेस. परत ट्रान्समिशन पंपच्या मधल्या प्लेट आहे ते चेंज केल्या. परत टेंडन पंप आहे, टेंडन पंपचं LPM वाढून ते चेंज केला. आणि बाकीचं चेंजेस म्हणजे वेल्डिंग हा विषय जुन्या मशीनला आपल्या गिअरबॉक्सच्या डिझाईनला राहत नाही. कोणतीही टाकी बदलायची नाही, कोणचं काही करायचं नाही. एक सुद्धा वेल्डिंगचा डाग याला लागत नाही. दुसरी गोष्ट, आणखी एक प्रश्न मी विचारतो. ज्या वेळेला तुम्ही गिअरबॉक्स याला असेंब्ली केली त्यावेळेला तुम्हाला अलाइनमेंटला काय प्रॉब्लेम आला का? नाही, अजून तर काही आलेलं नाही. अलाइनमेंट परफेक्ट आहे. अलाइनमेंट परफेक्ट. तसं चाललंच नसतं. कुठल्याही प्रकारची गुंजाईश